काव्या इथे देवाची पूजा करत असते आणि काव्या आता पार्थला आरती देण्यासाठी पुढे जाते तर रम्या आडवी येते. रम्या म्हणते हो चल बाजूला आणि तिथे काव्याला ढकलून देते. रम्या म्हणते अरे तू पार्थ हिने काय जे केलं ते विसरलास का? तर काव्या म्हणते की हे काय करत आहेस तू? तेव्हा आता मात्र काव्या पार्थकडे बघत असते. पार्थ म्हणतो मी काहीही विसरलेलो नाही आहे. तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो हो माझ्या डोळ्यासमोरून बाजूला. आणि असं पार्थ काव्याला बोलत असतो आणि लगेच रम्या तेथे येते आणि तिला ॲटिट्यूड दाखवत ती म्हणते चल सरक बाजूला. पण हे सगळं रम्याचं स्वप्नच असतं. आणि मग आता इथे पार्थने काव्याला बोललेलं आहे पण काव्या मात्र तिच्या स्वतःच्या हाताने पार्थला आरती देत असते. काव्या म्हणतो मी काहीच विसरलेलो नाही. रम्या मग इथे ॲटिट्यूड दाखवत इथे काव्याला बोटं वाजवत म्हणते की चल हो बाजूला, अजिबात पार्थच्या आज जवळपास फिरकायचं नाही. आता मात्र काव्या म्हणते फिरकायचं नाही? अगं पार्थ काय बघत आहे? आणि मग येथे रम्याचं ते स्वप्न असतं. तेव्हा आता काव्या काव्या रम्याला चॅलेंज देते. म्हणते अगं पार्थ माझ्याशी बोलणार, हे तुला मी दिलं चॅलेंज आणि ते आत्ता आजच मी तुला दाखवून देईल. तेव्हा रम्याचं हे स्वप्न काव्या रम्याला जागी करते स्वप्नातून आणि मग तिला चॅलेंज देते की बघ आता पार्थ देशमुख माझ्याबरोबर कसे बोलतील. तेव्हा रम्या म्हणते असं तू काय करणार आहेस बघ आता 5 मिनिटात. आणि आता रम्या म्हणते चल तुझं चॅलेंज मी स्वीकारलं. पार्थ तुला कधीही माफ करू शकत नाही. कारण की आता पार्थच्या नजरेमध्ये तुझी काय जागा आहे ना हे तुलाही कळणार नाही. चल हो, आणि तुझे चॅलेंज आता स्वीकारलं आहे. तेव्हा आता काव्याचं पार्सल आलेलं असतं. काव्याने काय ऑर्डर केलेलं असतं तर रम्या म्हणते की चल दाखव आता काय करणार आहेस तू. आता इथे काव्या म्हणते ठीक आहे आता चल बघ. आणि आता इकडे मात्र जीवा काही ऐकायला तयार नसतो. आता नंदिनी त्याला आतमध्ये घेत नाही. तेव्हा आता जीवा म्हणतो की बघ आता ही रिक्षा मी आणलेली आहे आणि आता तुम्ही मला आतमध्ये घेत नाही. आता मग मी राहणार कुठे? त्यासाठी माझी सोय मी केलेली आहे. आता या रिक्षामध्येच मला माझा गुजारा करावा लागेल. तेव्हा आता नंदिनीची आई म्हणते की अरे वा जावई तुम्ही एकच नंबर काम केलं. खूप छान नव्या नवरीसारखी ही रिक्षा मस्त डेकोरेट करून आणलेली आहे. खूपच सुंदर. आणि आता येथे धनंजय म्हणतो की तू इथे काय करत आहे? तू अजून गेला नाहीस? गुड्डू हे काय चाललं आहे? आता गुड्डू मात्र म्हणतो की हे तर गुड्डू म्हणतो की ससुरजी ऐका ना. तेव्हा आता धनंजयला आणखीनच राग येतो. धनंजय म्हणतो अरे ह्या मुलाने तर ह्यालाही सांगून टाकलं कोणाला ससुरजी म्हणतो. तेव्हा मात्र गुड्डू म्हणतो की अहो तुम्ही ससुरजी, यांनी मला सांगितलं तुम्ही त्यांचे ससुरजी आहात ना. तेव्हा आता अहो काय बोलताय तुम्ही त्या गुड्डूला. आता इथे नंदिनी म्हणते बाबा तुम्ही जरा शांत व्हा, ऐका माझं जरा. पण इथे धनंजय म्हणतो आत्ताच्या आता तू इथून चालता हो, नाहीतर बघ आता मी काय करेल ते. आता इथे नंदिनी हात जोडून जीवाला म्हणत असते की जा इथून, का त्रास देत आहे? बाबा आई तू यांना आतमध्ये घेऊन जा, असं नंदिनी तिच्या आईला म्हणत असते. बाबा तुम्हाला बीपीचा त्रास आहे, तुम्हाला त्रास होईल, तुम्ही या सगळ्यामध्ये नका पडू. आता गुड्डू म्हणतो हे काय चाललं आहे? गुड्डूची आणि जीवाची आता मैत्री झालेली असते. आता इथे पाठ जेवायला बसलेला असतो. रम्या म्हणते अरे तुला मटकीची उसळ आवडते ना, वाढू का तुला? रम्या पार्थला वाढायला जाते. तेव्हा मानिनी म्हणते रम्या तू कशाला काळजी करते, मी आहे ना इथे. तेव्हा मात्र पार्थ म्हणतो मला काहीही नको आहे मला रम्या. तेव्हा रम्या म्हणते अरे काव्या नाही आहे घरामध्ये, ती गेली आहे बाहेर. तेव्हा मानिनी म्हणते की अरे तू कुणाला, बाबांना विचारतोय का? बाबा पिहूला आणायला गेले आहे आणि तिकडंच ते फालुदा खाणार आहे. मग अजून तू कुणाला शोधत आहे? काव्या काव्या नाही दिसत आहे काव्या. तेव्हा पार्थ म्हणतो की आई माझ्या कानाजवळ तू आता बोलू नको, मला ते नाव नाही ऐकायचं आहे. आता मानिनी मुद्दाम पार्थच्या कानाजवळ काव्याला आवाज देत असते. तेव्हा मात्र काव्याचं ऐकून पार्थी तितक्यात आता काव्यांचं पार्सल आलेलं असतं. आणि मग इकडे जीवा म्हणतो आता मात्र मला ह्या रिक्षातच राहावं लागणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते अहो तुम्हाला रात्रीचे मच्छर वगैरे चावतील, हे काय नाटक चाललं आहे? तेव्हा जीवा म्हणतो की आता मात्र मी मागे हटणार नाही. आता मी या रिक्षात सवय लागायला 21 दिवस लागतात, तर 21 दिवस काय मी या रिक्षात राहणार. तेव्हा नंदिनी म्हणते हे काय चाललं आहे? तुम्ही आत्ताच्या आत्ता जा बरं इथून निघून. आणि मग इथे जीवाला खूप हसू येतं. जीवा म्हणतो की डार्लिंग सॉरी. आता डार्लिंग म्हणल्यानंतर लगेच नंदिनी मागे बघते. जीवा म्हणतो की तुला नाही माझ्या रिक्षाला डार्लिंग म्हणलो. आता मात्र येथे गुड्डू म्हणतो की ती तुमच्यावर प्रेम नाही करत आहे. आणि मग जीवा म्हणतो की बघ ती माझ्यावर प्रेम करते, एकदा जाता जाता ती मागे फिरून बघेल. नंदिनी मागे फिरून बघते तर गुड्डू म्हणतो अरे हा तर चमत्कारच झाला, खरोखर ही तुमच्यावर प्रेम करते आहे तुझ्यावर. आता नंदिनी जेव्हा मागे फिरून बघते तेव्हा दोघेही आश्चर्यचकित होतात.
आणि जीवा म्हणतो, जीवा लगेच तिला 2 हात पुढे करतो आणि इकडे मात्र नंदिनीने एक टेडी बिअर बोका ऑर्डर केलेला असतो आणि मग ती बोक्याबरोबर बोलत असते. तर म्हणते की हा देशमुखांचा बोका आहे, किती क्यूट आहे ना, बघ बोक्या, अन्नाचा अपमान करायचा नसतो. आणि मग इथे मानिनी देखील म्हणते, अगं तुझा तर बोका खूपच छान आहे आणि हा बोका मलाही आवडला बरं का काव्या. तर काव्या म्हणते, अरे बोक्या, अन्नाचा अपमान करायचा नसतो, अन्नपूर्णा देवी नाराज होते बरं का, खायचं असतं. आणि मग आता काव्या त्या बोक्याबरोबर बोलत असते, हा बोका हा माझा आहे आणि हा बोका माझाच राहणार आहे असं देखील काव्या म्हणत असते. आणि बोका म्हणल्यानंतर इथे पार्थला खूप काव्याचं हसू येत असतं मनात. पण इथे जाता जाता इथे काव्या म्हणते की बोक्या गुड नाईट बरं का, हा देशमुखांचा बोका आहे. आणि तितक्यात आता पार्थसुद्धा गुड नाईट म्हणायला जातो आणि शेवटी काव्याबरोबर बोलतोच. आता जीवाचा इकडं फुल टू धम्माल चालू असते. का नंदिनीला मनवायची. इथे काव्या आणि मानिनी काकू दोघीही बसलेल्या असतात. तेव्हा मानिनी म्हणते, हा बोका तुझा जो आहे ना, तो मला देखील आवडला बरं का, खूपच छान आहे बघ. पण मानिनी मानिनी म्हणते, खरंच काव्या तू खूप हुशार आहे आणि तुझी ही आयडियासुद्धा कमाल आहे बरं का. आणि हा बोका मला देखील आवडला आणि असाच तो बी बोका तुझ्या मिठीत येईल. आणि मग इथे मानिनी म्हणते, खरंच काव्या तू किती सहन करते, हसतच राहते, हसत हसत सगळ्या गोष्टी तू सहजपणे करून जाते. तेव्हा आता इथे काव्या म्हणते की आई, काकू, तुम्हाला आईची जागा द्यायला काहीच हरकत नाही. खरंच सासू सासरे नाही, पण आई वडिलांसारखे तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभं राहिला. अजूनसुद्धा तो 16 डिसेंबरचा दिवस जर आठवला ना, असं वाटतं की तुम्ही मला हात धरून बाहेर काढून दिलं असतं, पण तसं तुम्ही केलं नाही. खरंच तुम्ही माझ्या आईच आहात. आई म्हणून तुम्ही मला सांभाळून घेतलं. आणि मग आणि मानिनी इन काव्या म्हणते, अरे पिहू काय बघत आहे, हा तर जीवाचा आवाज आहे ना. पिहू म्हणते, हो. आणि मग पिहू जीवाचा व्हिडिओ बघत असते. तर ते मानिनी म्हणते, पिहू इकडे ये, काय बघते आहेस तू. आणि मग येथे जीवाचा आवाज येतोय. तेव्हा पिहू म्हणते, तुम्हाला नाही माहिती का, नंदिनी वहिनींसाठी जीवा दादाने नंदिनीसाठी जीवादादाने व्लॉग बनवला आहे आणि तो सोशल मीडियावरती टाकलेला आहे. तेव्हा आता मानिनी देखील म्हणते की बापरे, हे सोशल मीडिया म्हणजे काय असतं, यामध्ये मला अजिबात काही माहिती नाही आहे, हे कसं करायचं हे मला काहीच माहीत नाही. तेव्हा काव्या म्हणते, काळजी करू नका आई, तुमचं सोशल मीडियावरती आपण अकाउंट खोलूया आणि तुमच्या अकाउंटला मस्त विक्रम आणि मनू नाव देऊया. तेव्हा मानिनी म्हणते, छे ग, हे काय चाललं आहे तुझं. तेव्हा काव्या म्हणते, हो आई, आपण असंच करूया, विक्रमची मनू असं तरी असं नाव देऊया. तेव्हा पिहू आणि मग आता काव्य म्हणते, चला माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला मी जीवाने काय व्लॉग बनवला आहे ना तो दाखवते. आता मात्र पिहू म्हणते, हा व्लॉग अगं काकू खूप सोपं आहे करायचं. इकडे मात्र पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे, नंदिनी देखील जीवाचा व्लॉग बघत असते आणि जीवा मात्र नंदिनीसाठी इम्प्रेस करण्यासाठी व्लॉग बनवलेला असतो. आता पिहू इकडे पार्थला देखील तो व्लॉग दाखवत असते आणि सगळेच जण आता हा जीवाचा व्लॉग बघत असतात. आता या सगळ्या व्लॉगनी नंदिनी इम्प्रेस होईल का, जीवा नंदिनीला पटवेल का. आता पुढील भाग अत्यंत इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे. आणि इकडं काव्यासुद्धा तिच्या बोक्याला पटवायला एक बोका घेऊन आलेली आहे. आता तिचा बोका तिच्या मिठीत येईल का. आता इकडं पार्थ खरंच जीवाला माफ करेल का आणि नंदिनी इकडं जीवाला स्वीकारेल का. व्लॉग बघून आता नंदिनी खरंच जीवाला आतमध्ये घरामध्ये घेईल का. अतिशय इंटरेस्टिंग भाग आहे, त्यासाठी बघायला विसरू नका आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. आता मानिनी आणि काव्याचं नातं आईप्रमाणे फुललेलं आहे. आता पुढील भागामध्ये काव्याचं बोलणं आता पार्थने ऐकलेलं आहे. आता काव्या पार्थचं मन जिंकेल का.